आणि आपल्यासोबत या क्षणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर फोनवरनं संपर्कात आहेत. आपण त्यांचं एबीपी माझामध्ये स्वागत करूया. किशोरीताई, आपलं स्वागत आहे. आणि आज ज्या पद्धतीची बातमी समोर येतेय की राज ठाकरेंनी 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता असं म्हटलं त्यांच्या मेळाव्यात. या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया कुठेतरी सूचक वक्तव्य असल्याचं म्हटलं जातंय त्यांचं. मुळामध्ये राजसाहेब हे पक्षाच्या एका स्वतःच्या पक्षाचे, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर दुसऱ्याचे चोरून नाही, स्वतःच्या हिमतीवर बाळासाहेबांचे पुतणे असूनही त्यांनी कधी, ते बाळासाहेबांसारखे दिसत असतानाही त्यांनी कधी शिवसेना चोरण्याचं काम केलं नाही. चोरणारी लोक ही दिसत आहेत आता आपल्याला महाराष्ट्रात पूर्ण ठिकाणी. पण त्यांनी स्वतःच्या ताकदीवर त्यांचा पक्ष उभा केलाय. आज 20 वर्षांनी आम्ही एकत्र आलो असं त्यांचं दोघांचंही. तुम्ही का भांडताय? बरोबर आहे, मागच्या गोष्टी करून तुम्ही त्यांना आठवणी देताय. जे काय घडले पण असतील, घडले पण आहेत, कोण नाकारतंय. पण याचा अर्थ असा नव्हे की आम्ही कधीच आलो नसतो. दुसरी गोष्ट, तुमच्या बाबतीत आयुष्यामध्ये तुमच्या बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंनी किती चांगल्या गोष्टी घडवल्या ह्या चोर लोकांच्या आयुष्यात, त्या नाही लक्षात, ते नाही माहिती, हे सगळं विसरायचं. त्यामुळे राजसाहेबांची भूमिका आत्ताच्या घडीला किंवा ह्याच्या पुढच्याही चांगल्याच आहेत. मराठी माणूस, मराठी लोकांसाठी, हिंदुत्वासाठी हे आम्ही म्हटलं कोणी नाही, मग भाजप म्हणणार तेच आमचं हिंदुत्व सुटलं, हो सुटलं, मराठी पण सुटलं, हो सुटलं. तुम्ही कोण ठरवणार आहे? किशोरीताई, पण यामध्ये ना राज ठाकरे यांचं हे वक्तव्य युतीच्या दिशेने सूचक मानलं जातं. आणि त्याचबरोबर बाळा नांदगावकर यांनी सुद्धा त्यांनी जे काही बोललं, मन मोकळं केलं, ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचलंय असंही ते माध्यमांना म्हणाले. त्यांच्या मनातली जी गोष्ट आहे ती, आणि त्यामुळे हे कुठेतरी युतीच्या दृष्टीने सूचक आहे असं मानलं जातंय. त्याबद्दल आपण काय म्हणाल? 100% ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भाषेवरना म्हणा किंवा नोकरी धंद्यावरना म्हणा ते वंचित करत चाललेत महाराष्ट्राला, मुंबईला, हे आता प्रत्येकाच्या लक्षात आलंय. त्यामुळे मराठी माणसासाठी लागणारी बोट ही बांधलीच जाणार. आणि ती जर राज ठाकरे तर त्या सगळ्या गोष्टीला जन्मापासून पाहत आलेले आहेत. या गोष्टीला कधीच अंतर दिलेला नाही. त्यांनी नाही दिला, बाळासाहेबांनी नाही दिला, उद्धवजींनी नाही दिला. ज्या मराठी लोक आपली जी आता त्याच्यासाठी भांडतायत, आपण कुठे हिंदीच्या विरोधात आहोत का? आम्ही हिंदी भाषेच्या विरोधातच नाही. आणि कोण हिंदीचा पुळका घेऊन, तर कोणाची हिंदी भाषा आहे? भोजपुरीवाल्यांची, तमिळवाल्यांची, केरळीवाल्यांची, सगळ्यांची वेगळी. हिंदी ही सगळ्यांना समजेल अशी आहे. हिंदी अशी सेपरेट एका कुठल्या ह्याची भाषा नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे किशोरीताई, मराठी माणसाच्या हिताच्या अनुषंगाने या दोन भावांची पुन्हा एकदा मोट बांधली जाणार असं आपणही सकारात्मकरित्या म्हणताय. 100% होय, आम्ही सकारात्मक आहोत. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत होत्या आणि त्यांनी सुद्धा एका पद्धतीने आपल्या बाजूने या गोष्टीवरती शिक्कामोर्तब केलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंची बोट मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टीने पुन्हा एकदा बांधली जाईल. इतकंच नाही तर आज झालेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी 20 वर्षांनंतर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता असं म्हटल्यामुळे, आणि या संदर्भात बाळा नांदगावकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती त्यांनी अत्यंत प्रांजळपणे असं सांगितलेलं होतं की त्यांच्या मनात जे काही होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, आमच्याही आधी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी आता दोन ठाकरे बंधूंच्या युतीच्या दृष्टीने अत्यंत सूचक असल्याचं मानलं जात आहे. किंबहुना हे कुठेतरी मनसेकडनं सुद्धा युतीवरती असलेलं शिक्कामोर्तब आहे का, अशी ही चर्चा आता जोर धरू लागलेली आहे.